कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन अप्पे तू बस, मी हा एक जरा काम करून येतो। चिडचिड होतीये ना? लय चिडचिड होती। असं वाटतं आत्ता घरी जाऊन त्या मणी मावशीला आहे ना। अर्जुन एवढी चिडचिड करून काय होणार आहे सांग मला? अप्पे त्या मणी मावशीला मानलं पाहिजे या बाबतीत। काय? मी रोज ठरवतो त्या बाईकडे दुर्लक्ष करायचं, पण ती रोज असं काही ना काहीतरी करते ना, माझ्या डोक्यात जाती माहितीये का? बरोबर जमतं तिला हे। अर्जुन आपण जेवढं त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो ना तेवढं ते जास्त करतात हे माहिती नाही का आपल्याला? आजपर्यंत मणी मावशी फक्त भांडणं लावत होती घरात, पण ती आत्ता जी करते ना लय डेंजर आहे। ती रुपाली वहिनींना सांगते की त्यांचंच खरं आहे। हे नाही झालं पाहिजे अप्पे, अजिबात। तुझं सगळं बरोबर आहे अर्जुन। नाही मी आता एक काम करतो, सरकारनं कुठेतरी घेऊन जातो आणि त्यांना म्हणतो जोपर्यंत तुम्ही खरं सांगत नाही ना तोपर्यंत घरी जायचं नाही म्हणजे नाही। अर्जुन तू काहीतरी विचार करू नकोस, तू शांत हो जरा। अगं मग खरं का सांगत नाहीत ते? आता कित्येकदा विचारून झालंय की त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोरच घडतायत ना, ते नाही बोलत आहेत काही, म्हणजे काहीतरी भयंकर असेल ना अर्जुन। काय असणार आहे अप्पे? तो माणूस दुसरं लग्न करून आलाय घरी, आता अजून काय? जाऊ दे ना। असं कसं जाऊ दे अप्पे? अर्जुन अरे ते शोधून काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। तो एकच मार्ग आहे मणी मावशीला घराच्या बाहेर काढण्याचा। अर्जुन तू असं नको करू, नाही तर मग सरकार अजून घाबरतील। आपण प्रत्येक वेळी सरकारांचा विचार करायचा का? ते कधी करणार आपला? असं काय बोलतोय? असंच आहे अप्पे। आता घरात जे काय होते ना सगळे वाद झालेत ना, फक्त सरकार कारण आहेत त्याला, फक्त सरकार। तर रुपाली वहिनी अडगत करायला लागल्यात तुझ्या जेलमध्ये, तरी सरकार मणी मावशीला पाठीशी का घालतात ना ते कळायला पाहिजे। ते जर नाही कळलं ना तर डोकं फिरलं आपलं, आपल्याला घर सोडून जायची वेळ येईल। नाही असं काही नाही होणार। हे बघ सरकार सांगत जरी नसले तरी घर एकत्र राहील याची काळजी घेतायत की ते। नाही आता काळजी घेतलीच पाहिजे, तेवढी लाज वाटत असेल ना त्यांना। अर्जुन असं नको बोलू। अप्पे माझं खरंच धीर सुटत चाललंय आणि मला मेन म्हणजे तुझी बाळाची काळजी। हे असल्या भानगडी रोज घरात व्हायला लागले ना तर मला नाही वाटत मी लय दिवस शांत बसू शकेल। एक काम करते का, तू सरकारांशी बोलून बघ ना, बघ तुला काय सांगतात। कित्येकदा बोलायचा प्रयत्न केलाय, ते नाही सांगत कोणालाच। नाही सांगत आहेत ना? ठीक आहे, मलाच काहीतरी जालीम उपाय केला पाहिजे। हे जे काय ना ते शोधून काढलंच पाहिजे। अर्जुन तू नको ना त्रास करून घेऊ। अरे अप्पे हा विषय एकदाचा संपवलाच पाहिजे लवकरात लवकर। तू बस कर तुझं काम, मी आहे बाहेर। अर्जुन अर्जुन जर या गोष्टीच्या मागे लागला ना तर तो हे सगळं शोधून काढल्याशिवाय अजिबात शांत नाही बसणार। त्याआधी मला त्याला सांगितलं पाहिजे। मी कसं सांगू त्याला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।